मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः महानगरपालिकांच्या ज्या आता घोषित झाल्या आहेत आणि त्याची सर्वत्र तयारी सुरू आहे, पण राज्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाच्याच उमेदवारांना जर महानगरपालिकेत निवडून दिलं तर खऱ्या अर्थाने आपल्या महानगरपालिका हद्दीमध्ये विकासाला अधिक संधी आहे हे सामान्य जनता ओळखते आणि त्यामुळे त्या पद्धतीचं यश हे भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणारे सगळे पक्ष नक्की मिळवतील हा मला विश्वास आहे. मेगा भरती ठीक आहे, पण प्रज्ञा सातव यांना घेण्याची काय गरज पडली पक्षाला? म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या कर्तृत्वाला संधी जर भारतीय जनता पक्षामध्ये आहे असं वाटत असेल तर मला असं वाटतं की त्यांचं स्वागत करणं, जर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार स्वीकारला असेल तर त्याचं स्वागत करणं हे पक्षाचं काम. सर, तुम्ही भाषणात बोलताना असं म्हटलं की तुमचं तिकीट कापल्यानंतर बंडखोरी न करण्याचं बळ तुम्हाला अटलजींपासून जी शिकवण आली त्याच्यातून मिळालं. नेमकं काय आहे ते तिकीट कापल्यानंतरची जी भावनाची तेव्हाची होती ती नेमकी काय होती, ती कशी स्पेसिफाय केली? मला असं वाटतं की ज्यावेळी एखादी गोष्ट पक्ष देत नाही त्यावेळी आपल्याला पक्षाने आतापर्यंत काय काय दिलंय ते जर सहज आठवलं आणि आपण राजकारणात कशासाठी आहोत, तिकिटासाठी आहोत, नगरसेवक आमदार खासदार मंत्री होण्यासाठी आहोत का राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्यासाठी आहोत याची स्पष्टता राहिली तर मला असं वाटतं या गोष्टी खूपच गौण वाटतात. पहिल्या प्रश्नाशी जोडतो, एक मिनिट त्या पहिल्या प्रश्नाशी जोडतो. याच्या आधीचे उत्तर तुम्ही असं म्हटलं की कार्यकर्ते ज्यांना असं वाटतं की आपल्याला आपल्या कर्तृत्वाला योग्य जागा मिळत नाही म्हणून ते पक्ष बदलतात. तुम्ही आता असं म्हटलं की विचारासाठी आपण आहोत की प्रगती करण्यासाठी किंवा स्वतःच नाव मोठं करण्यासाठी आहोत, याचा कॉन्शियस कॉल घ्यावा लागतो. या अशा पद्धतीने जेव्हा दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते इतक्या मोठ्या क्वांटम मध्ये घेतले जातात तेव्हा तुमचेच दोन भूमिका विरोधाभासी वाटत नाही? मला असं वाटतं की मी पुन्हा बरोबर सुद्धा भारतीय जनता पक्षाने ज्यांना पक्षात घेतलंय त्या ठिकाणी गेले 30-40 वर्ष भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न काय होते. जसं आम्ही विखे पाटलांना नगरमध्ये घेतलं, तिथे अनेक वर्ष आमचा आमदार निवडून येतच नव्हतं. आमचे प्रदेशाध्यक्ष त्या भागातले होते तरी सुद्धा. असं नांदेडला आम्ही अशोक चव्हाण घेतले. अशी अनेक जी मंडळी आलेली आहेत राज्यस्तरावर किंवा खाली, त्या ठिकाणी पक्ष वाढवणं, पक्षाची ताकद मजबूत करणं असं जर होणार असेल, कारण पक्ष मजबूत झाला तर शेवटी जनतेची सेवा अधिक चांगली होणार आहे. त्यामुळे या प्रकारचं स्वागत नेहमीच आम्ही करतो.